अमृतवेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेकडो वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी विश्वाचे अर्थ आपल्याला समजून सांगितलेलं होतं. हे विश्वाचा अर्थ काय आहे, निसर्गाचं मर्म काय आहे, त्याचा धर्म काय आहे, हे आपल्याला सांगितलेलं होतं. आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा ह्या विश्वाच्या अर्थाचा अन्वयार्थ लावण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर झालेली पर्यावरणाची हानी. आज आपली वाटचाल पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं विनाशाकडे होते आणि हे नवा विश्वाचा अर्थ काय आहे हे समजून सांगण्यासाठी आज आपल्याकडं सुप्रसिद्ध पर्यावरणविषयक लेखक, पत्रकार अतुल देऊळगावकर यांना आज आपण इथं बोलवलेलं आहे. नमस्कार अतुल देऊळगावकर. नमस्कार. अतुल देऊळगावकर यांचं विश्वाचे अर्थ हे लोकवाङ्मयग्रहानं प्रकाशित केलेलं पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे. यांची इतरही अनेक काही पुस्तकं प्रसिद्ध आहे. डळमळले भूमंडळ, त्यानंतर बखर पर्यावरणाची वगैरे, यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत त्यांच्या पर्यावरणविषयक कामाविषयी. तसंच जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या पर्यावरणविषयक अनेक परिषदांमधूनही त्यांनी सहभाग घेतलेला आहे. अतुल, मला एक सांगा की जेव्हा पर्यावरण हा विषय आपण नेहमी डिस्कस करतो तर सर्वसाधारणपणे जागतिक पातळीवर हालचाल ग्लोबल वॉर्मिंगची ही 1988 साली जेव्हा IPCC ची स्थापना झाली त्यापासून सुरू झाली, म्हणजे साधारण 25-30 वर्षापूर्वी. त्यापूर्वी सुद्धा वैज्ञानिकांनी पर्यावरणविषयक धोके लोकांच्या नजरेला आणून दिले होते, परंतु खऱ्या अर्थानं आता काहीतरी करायला हवं अशी जाणीव मला वाटतं गेल्या 25-30 वर्षातलीच आहे जागतिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन. तर असा नेमकं काय बदल झाला? कारण पूर्वी सुद्धा दुष्काळ पडायचा, अतिवृष्टी व्हायची, कडाक्याची थंडी होत होती. आता मात्र गेल्या 25-30 वर्षामध्ये असा कुठला मोठा बदल सातत्याने घडतो आहे? आपण म्हणाल ते अगदी बरोबर आहे. 88 साली जेव्हा IPCC ची स्थापना झाली त्याच्या आधीची पार्श्वभूमी आपण थोडीशी लक्षात घेतली पाहिजे. तसं पर्यावरण आणि प्रदूषण हे शब्द आपल्याकडे रूढ झाले हे 50 वर्षापूर्वी, ज्या राशेल कार्सन बाईंनी सायलेंट स्प्रिंग हे पुस्तक लिहिलं, ज्याला पर्यावरणाची गाथा म्हणतं झालं, ज्याला आता नुकते 50 वर्ष पूर्ण झालेली. बरोबर. ती कल्पना आली. 1972ला स्टॉकहोमला पहिली आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद झाली आणि त्यामध्ये जंगलतोड वगैरे असे मुद्दे होते. त्यावेळेला इतकं आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगचं भान आलेलं नव्हतं, परंतु वैज्ञानिक संशोधन करतच होते आणि त्यावेळेला वैज्ञानिक असं सांगत होते की कार्बन इमिशन वाढते. जशी जशी लोकसंख्येमध्ये वाढ होतीये आणि औद्योगिकरणामध्ये वाढ होतीये त्या प्रमाणामध्ये कार्बनची इमिशन्स वाढत जेव्हा जात आहेत तेव्हा कार्बन शोषून घ्यायला आपला समुद्र किंवा एकंदरीत सृष्टी ही पुरेशी नाहीये आणि याचे घातक परिणाम होतील हे 1955 पासून लोक सांगतात, वैज्ञानिक सांगतात. फक्त याचं गांभीर्य लक्षात यायला सुरुवात झाली 1988ला IPCC ची स्थापना झाल्यावर. कारण 1990ला त्यांनी पहिला रिपोर्ट सादर केला आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हणलं 90 साली की ग्लोबल वॉर्मिंग जे होतंय, तापमान वाढ होतीये, याला मनुष्य जबाबदार आहे, निसर्ग नाही. आणि यामुळे आपल्याला जे पूर्वी अंदाज आलेला नव्हता की दुष्काळ वारंवार का पडताय, पाऊसमान बदलतंय का, एकाच वेळेला राज्यात एका ठिकाणी दुष्काळ, पूर्णपणे अवर्षण, दुसरीकडे महापूर, हे का होतंय, या संबंधीचा अन्वय लावताना ग्लोबल वॉर्मिंग आणि कार्बन इमिशन ही कारण मालिका जी सुरू झाली समजून सांगायला ही 90 पासून आहे. म्हणून जग हे गंभीर व्हायला काही अंशी सुरुवात झाली ते IPCCच्या स्थापनेच्या रिपोर्ट नंतर. हा, म्हणजे गेल्या 25-30 वर्षात हा एक विचार अतिशय जोर धरू लागला आणि बऱ्याच प्रमाणात लोकांना आता ते लक्षात यायला लागलं. भारताच्या संदर्भात जर आपण विचार केला तर शेती, अन्नधान्य आणि पाणी हे आपल्याकडे महत्वाचे 3 गोष्टी ज्या आहेत, तर त्या संदर्भात पर्यावरण विषयक काय परिस्थिती आहे, एकूण कशा पद्धतीने आपली म्हणजे पर्यावरण विषयक हानी झाली या संदर्भात? आपण म्हणजे सुरुवातीला उल्लेख केला तो मुद्दा मी या निमित्तानं सांगतो की विश्वाचे अर्थ या पुस्तकामधनं काय सांगायचा प्रयत्न केला. आपण ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला, खूप महत्वाचा होता तो, की हे आव्हान हे 2 प्रकारचं आहे. एक आतमधून आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आतमधून आहे, ते जीवनशैलीशी निगडीत आहे. आणि दुसरं बाहेरून आहे, ते बाहेरून जे आहे ते आपल्या शासकीय पातळीवर, सरकारच्या पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. या दोन्ही पातळीवर म्हणजे तुकारामांनी म्हटलं ना, रात्रंदिन आम्हा युद्धांचा प्रसंग, तो खरोखर युद्धाचा प्रसंग आत आणि बाहेर आहे. हा कसा आहे हे काही अंशी याच्यामध्ये दाखवायचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपण पाहत असाल सतीश भावसार यांनी या विश्वाचे अर्थ मध्ये हे जे चित्र रेखाटलेलं आहे त्यामध्ये नळाला त्यांनी पिस्तुलाची एक रूपक दिलेलं आहे. म्हणजे नळचं जे पाणी आहे ते इथून पुढच्या काळामध्ये काय पद्धतीचं रूप खरं तर
आत्ताच त्यांनी धारण केलेलं आहे. युद्धाचं त्याचं हे निदर्शक असं मारामाऱ्या. आता त्यामध्ये तुम्हाला आधी आंतरराष्ट्रीय पातळीचं दाखवतो. हे 2000 साली कोचाबंबा हे बोलिव्हियातलं गाव आहे. या गावामध्ये अख्खं गाव म्हणजे लाखो जनता ही रस्त्यावर आली आणि त्यांच्यावर पोलिसांनी गोळीबार केला आणि याचं कारण पिण्याचं पाणी नव्हतं. ही या 21व्या शतकाची सुरुवात आहे. 2000 साली कोचाबंबाला हे का करण्यात आलं तर पिण्याचं पाणी हे पूर्णपणे खाजगीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्या संस्थेने काही महिन्यामध्ये तिपटीने पाण्याचे दर वाढवले. नंबर 1. नंबर 2, पडणाऱ्या प्रत्येक थेंबावर त्यांचा अधिकार त्यांनी दाखवला. म्हणजे ते असं म्हणायला लागले की पावसाचं पाणी तुम्हाला साठवायचं तरी आमची परवानगी घ्यावी लागेल. या विरोधामध्ये कोचाबंबाचे लोक एकत्र आले आणि तो डाव उधळून लावला. हे एक आपण वैश्विक पातळीवरचं बघू. आपल्याकडे भारतातलं तुम्हाला दाखवायचं होतं. 2004 साली हा कोल्हापूर म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरचं हे राजापूर गाव आहे आणि कर्नाटकातल्या लोकांनी पाण्यासाठी धरणं फोडली. धरणाचं दार फोडलं आणि पाणी वाहून गेलं आणि त्याच्यानंतर तिथं खूप मोठा संघर्ष झालेला आपल्याला दिसतो. दंगल झाली. रेल्वे स्टेशन पोटवलं होतं. सांगायचा उद्देश असा आहे की वरचेवर पाणी हे अतिशय स्फोटक होतं. यावर्षी महाराष्ट्रातला जो दुष्काळ आहे आपल्याला नळावरनं भांडणं, मारामाऱ्या, खून होताना दिसतात. लहान लहान मुलं मुली, विशेषतः मुली हे पिण्याचं पाणी आणायला जाताना हे बळी पडतात अपघातामध्ये. या सगळ्याचं कारण आपल्याकडचं पाणी व्यवस्थापन हे अजिबात अस्तित्वातच नाहीये. जल अनागोंदीमध्ये आपण वावरतो आहोत. एक आपण अन्नाचा जो उल्लेख केला ते अन्न वरचेवर महाग होत चाललेलं आहे. 2008 साली लंडन इकॉनॉमिस्टने कव्हर स्टोरी केली होती, एंड ऑफ चीप फूड. स्वस्त धान्याचा अंत झालेला आहे अशी घोषणा जरी कोणी केलेली नसली तरी आपण सध्या ते भोगत आहोत. त्यामुळे अन्न आणि पाणी आपण पाहिलं. हवा ही आपण प्रदूषित आपल्याला वाटायला येते. घन, द्रव, वायू तिन्ही आपण अंगांनी गेलो तर आपली जी वाटचाल चाललेली आहे ही अतिशय बिकट अवस्थेकडे चाललेली आहे आणि यात दुष्काळाचा 13वा महिना. म्हणून आपलं जगणं पूर्णपणे अतिशय असह्य होत चाललेलं आहे. हे सगळं होत असताना याला कारणीभूत कोण आणि आपण काय करायला पाहिजे हे समजून घेतलं नाही आणि जर तशा मागण्या आपण केल्या नाहीत, लोकशाहीमध्ये सक्रिय लोकशाही कशाला म्हणता येईल, आपण तशा सुजाण जर मागण्या केल्या नाहीत तर आपल्या वाट्याला काहीही येणार नाही. ही परिस्थिती